हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। होळी स्पेशल आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने झणझणीत अशी तर्रीदार कटाची आमटी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटाच्या आमटीसाठी आपण टोप गरम करत ठेवला आहे। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे आपण तेल घेणार आहोत। तेलाचं प्रमाण इथे थोडं जास्त असतं बिकॉज त्याला छान असा कट येण्यासाठी। आता तेल व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते आहे। मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत। अर्धा चमचा मोहरी छान तडतडली आहे, आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। 1 मोठा चमचा आपण इथे वाटण घेणार आहोत। हे हिरवं वाटण आपण घेतलेलं आहे। 1 मोठा चमचा सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे। हे कच्चं वाटण आहे, त्यामुळे आपण तेलामध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे। या वाटणासोबतच आपण लाल तिखट पण घालून घेऊया। इथे मी 1 मोठा चमचा घाटी मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हा घाटी मसाला सुद्धा आपण ह्या वाटणासोबत व्यवस्थित असा भाजून घेऊया। हे वाटण भाजताना आपण डाळीचं जे पाणी काढलं होतं ते थोडं थोडं घालून मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे, जेणेकरून आपल्या आमटीला छान असा कट येईल। अशा पद्धतीने आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे। त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। हे बघा, तुम्ही दाखवते मी तुम्हाला, हे बघा, याने आपला आमटीला कट खूप छान असा येणार आहे। आता याच्यामध्ये आपण जे शिजवलेल्या डाळीचं पाणी होतं ते घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी ही आमटी आपण उकळून देऊया। कटाची आमटी शक्यतो अशी पातळ असते, त्यामुळे याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा घट्ट ही आमटी बनवू शकता। मी आता अशी ही एवढी पातळ बनवलेली आहे आमटी। याला छान अशी उकळी येऊन देणार आहे। याला व्यवस्थित अशी उकळी येऊन देणार आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण याच्यामध्ये। किती सुरेख दिसते आपली आमटी। याला बोलतात प्रॉपर कटाची आमटी। तर छान असा कट आलेला आहे आपल्या आमटीला। आता आपली आमटी व्यवस्थित अशी उकळलेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यावरती बारीक कोथिंबीर अशी घालून घेऊ। अशा पद्धतीने आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।